हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज खूप सुंदर असं आपण कारल्यापासून झटपट होणारं, अगदी 10 मिनिटात होणारं हे लोणचं बघणार आहोत। अतिशय मस्त आहे आणि पटकन बनतं। माझ्या नंदेनी मला हे शिकवलेलं आहे आणि आम्हाला प्रचंड आवडतं। यामध्ये तिखटपणाही आहे, कडवटपणा पण आहे आणि आंबटपणा पण आहे। चला तर मग आपण बघूयात हे खूप सुंदर असं हे झटपट होणारं कारल्याचं लोणचं कसं बनवायचं। प्रचंड छान झालेलं आहे। मी तर आस्वाद घेणारच आहे, तुम्हीही जरूर घ्या। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी काही कारली घेतलेली आहेत। मस्त मार्केटला कारली उपलब्ध आहेत, तर मी छोटी अशी कारली घेतलेली आहेत। त्याचबरोबर भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही कमी तिखटाच्या वापरल्या तरीही काहीच हरकत नाहीये। आणि 2 लिंब घेतलेली आहेत। आणि त्याच पद्धतीने आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे थोडंसं मोहरी, जिरं, त्याचबरोबर मीठ घेतले चवीनुसार, हिंग घेतले भरपूर आणि हळद घेतलेली आहे। आणि आपल्याला हे झटपट लोणचं बनवायचं आहे। ते साधारण 3 ते 4 दिवस सहज टिकतं। तर त्यासाठी आपल्याला तेल भरपूर लागणार आहे। तर आपण सर्वात पहिल्यांदा मिरचीच्या अशा पद्धतीने तुकडे करून घेऊयात। मोठे असे तुकडे करून घेतलेत। लिंबाचेही छान फोडी करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत। कारलेही आपण छान चिरून घेतलेलं आहे। पातळ असं हे कारलं चिरून घ्यायचं आहे। आणि ह्या कारल्याचा कडवटपणा थोडासा जाण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत। आणि हे मीठ छान सोळून कारल्याला आपण साधारण 10 ते 15 मिनिटं कारली अशीच बाजूला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त पाणी सुटलंय। कडवटपणा आपला कारल्याचा निघून जाण्यासाठी आपण हे मीठ टाकत असतो। तर हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। आणि आता फोडणी करायला घेऊयात। यासाठी मोठे 2 चमचे आपण पॅनमध्ये तेल घालून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये फोडणीचं बाकीचं साहित्य आपण घालणार आहोत। गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवलेली आहे। यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा मोहरी घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। जिरंही छान तडतडतंय। त्याच्यानंतर हिंग आणि हळदही घालून घेऊयात। हिंग आपण पाव चमचा घेतलेला आहे आणि हळदही पाव चमचा घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्हाला आवडते की नाही त्या पद्धतीने मिरच्या घ्यायच्या आहेत। इथे मी साधारण 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एखाद मिनिटभर ह्या मिरच्या छान परतून घ्यायच्यात। ही रेसिपी मला माझ्या नंदेने शिकवलेली आहे। तुम्हीही जरूर ट्राय करून बघा। ट्राय केल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। 1 मिनिट झाल्यानंतर आपण यामध्ये लिंबाच्या ज्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्याचे आपण बिया वेगळ्या केलेल्या आहेत। फक्त फोडी घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये मस्त परतून घेऊयात। आणि त्याच्यानंतर आपण कारल्याच्या ज्या फोडी आहेत त्यातलं सर्व पाणी काढून त्याही यामध्ये ॲड करूयात। खूप मस्त बनतं। ज्यांना कारलं आवडत नाही त्यांनीही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे कारल्याचं लोणचं चटपटीत आणि झणझणीत असं हे कारल्याचं लोणचं कसं वाटलंय ते। अगदी 10 मिनिटात होतं। आता याला झाकण घालून ठेवणार आहोत। त्याच्या आधी आपण चवीनुसार मीठ यामध्ये घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर परत एकदा परतून घेऊयात। हे कुकरला सुद्धा होतं बरं का। कुकरला अगदी 1 शिट्टी झाल्यानंतर हे कारल्याचं लोणचं रेडी असतं। पण मी आज तुमच्यासाठी पॅनमध्ये दाखवणार आहे। झाकण घालून ठेवूयात। दर 2-2 मिनिटाला आपण चेक करणार आहोत। लिंबाला मस्त पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। परत एकदा हलवूयात आणि झाकण घालून परत काही वेळासाठी आपण हे कारल्याच्या फोडी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका। मला सपोर्ट करण्यासाठी जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज नक्कीच दाखवणार आहे। परत एकदा झाकण घालूयात आणि अजून 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत। रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। कारल्याच्या फोडीचा रंग जो हिरवा होता तो थोडासा बदललेला आहे आणि फोडी सुद्धा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे। येस, कारलं जवळजवळ शिजलेलं आहे। अजून 1-2 मिनिटभर आपण बघणार आहोत। खूप सुंदर असं हे कारल्याचं लोणचं आता इथे झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करून सर्व करून घेऊयात। फ्रीजमध्ये तुम्ही हे साधारण 4 ते 5 दिवसासाठी नक्की स्टोअर करू शकता।
आहा, अप्रतिम दिसतंय आणि झटपट होतं. वेळही फार काही लागत नाहीये. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ज्यांना कारलं आवडत नाही त्यांनाही हे लोणचं नक्कीच आवडेल. याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. गरमागरम हे कारल्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. सुंदर दिसतंय. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तसे एक छान झटपट होणारी रेसिपी घेऊन.